ना साथ हातांची आस उद्याची जागा त्यांची शक्ती। स्वच्छतेवर माझा भर आहे 5-7 वर्षापासून। माझी आदर्श गाव बनवायची इच्छा आहे। गाववाल्याचा भरपूर साथ आहे, सगळे सोबत आहेत माझ्या। आम्ही अभिमान आम्ही 75% लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संतोष अण्णांनी तडीसनेलाने पूर्ण केलेला आहे। आज गावातील 75% घरे हे दारूपासून निर्व्यसनी झालेले आहे। जो दारूमुळे तरुण भरकटला होता, बिघडला होता, त्याला आळा घालण्याचं काम हे संतोष अण्णा देशमुख यांनी केलेलं आहे। दिसून आहे अशा प्रकारे मला काम करायचं आहे व मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गरिबासाठी काम करायचं। राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे। त्यामुळे मी व्यसनमुक्तीसाठी फार जगलो आहे। जवळपास 9-10 वर्षापासून मी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम पदर पैशाने करत आहे। कधी दुष्काळाचं गेल्या 2 वर्ष संकट होतं, त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री 1 वाजून 1:30 वाजून 4 टँकर पुरवण्याचं काम केलं आहे। आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती, काय नव्हती। आम्ही विहिरीवर पाण्याला जात होतो आणि आम्हाला दिवसभर पाण्यात राबावं लागत होतं। तर संतोष अण्णामुळे आम्हाला सगळी सुविधा उपलब्ध झाली। त्यानंतर सगळं काय पाहुणा करतोय, सगळ्याच्या सुविधा करतोय आणि चांगले कामं करतोय। आताच्या निवडणुकीला आम्ही संतोष अण्णालाच निवडून देणार आहे। चिन्ह आहे सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह, आम्ही चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले। जी काही चढ म्हणजे पैशाचा माज, सत्तेचा माज ज्याला आलेला असतो ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतलंय सरपंचाचं। संध्याकाळी शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो, फॅन एक चिन्ह घेतलंय आम्ही सोबत। सकाळी उठल्या चहा लागतो, त्यासाठी कॅटली एक घेतलेली आहे। आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले, जर वाटलं आपण कुठं जावं खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतलेलं आहे।